मुंबईच्या ठाणे तुरुंगात 30 डिसेंबर 2001च्या रात्री एका कैद्याच्या छातीत जोरात दुखू लागतं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, पण रात्री 12 वाजता त्या माणसाचा प्राण जातो. हा कोणी साधा सुद्धा कैदी नव्हता, तर तो माणूस होता ज्याने चक्क भारताच्या पंतप्रधानांवर 1 कोटीची लाच घेण्याचा आरोप करून देशाला ओलीस धरलं होतं. ज्याच्याकडे एकेकाळी इतका पैसा होता की तो मोजायला त्याने माणसं ठेवली होती. पण तो पैसा त्याचा नव्हता, तो होता सर्वसामान्य जनतेचा आणि बँकांचा. त्या माणसाचा शेवट एका गुन्हेगारासारखा तुरुंगात व्हावा. कोण होता हा माणूस? त्याने नक्की असं काय केलं होतं की अख्ख्या देशाची अर्थव्यवस्था त्याने धोक्यात आणली होती? आज आपण या महाघोटाळ्याचा तो चेहरा पाहणार आहोत. तो एका चकाकीच्या मागे लपलेला होता, पण त्याचं नाव काय होतं ते सांगतेच. पण त्याआधी अशा पोलखोल करणाऱ्या माहितीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. नमस्कार, मी अश्विनी. तर त्याचं नाव होतं हर्षद मेहता. हा तोच माणूस होता ज्याला आजवरचा भारताचा सर्वात मोठा स्कॅमर म्हटलं जातं. घाटकोपरच्या चाळीतून आलेला हा तरुण, ज्याचं डोकं सरळ मार्गावर चालण्याऐवजी सिस्टीम मधील त्रुट्या शोधण्यात जास्त चालायचं. सुरुवातीला विमा एजंट असलेल्या हर्षदने शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आणि त्याला एक भयंकर मार्ग सापडला. त्याकाळी बँकांकडे असलेल्या कच्च्या सिस्टीमचा त्याने फायदा घेतला. बँक रिसिप्ट म्हणजेच BR नावाचा जो प्रकार त्याने केला, तो तांत्रिक भाषेत सिस्टीम हॅकिंग वाटत असलं तरी कायद्याच्या भाषेत तो निव्वळ विश्वासघात आणि फसवणूक होती. त्याने बँकेचे हजारो कोटी रुपये चक्क बनावट कागदांच्या जोरावर स्वतःच्या खिशात वळवले. हा कोणताही चमत्कार नव्हता, तर ती बँकेच्या पैशांवर डल्ला मारण्याची एक सोपी पण भयंकर पद्धत होती. हर्षदकडे आता लोकांच्या कष्टाचा पैसा होता. त्याने हा पैसा वापरून शेअर मार्केटमध्ये एक फेक तेजी निर्माण केली. तो ज्या शेअरला हात लावायचा त्याची किंमत तो स्वतःच्या पैशाने आकाशात नेऊन ठेवायचा. सर्वसामान्य माणसाला वाटलं की मार्केट वाढत आहे म्हणून लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई, पेन्शनचे पैसे आणि घराची बचत हे सगळं मार्केटमध्ये होती. हर्षद स्वतःला बिग बुल म्हणवून घेत होता, पण प्रत्यक्षात तो एका पत्त्याच्या बंगल्यावर राज्य करत होता. त्याने घेतलेली 50 लाखाची लेक्सस कार आणि 15,000 स्क्वेअर फुटाचा बंगला त्याच्या मेहनतीचा नव्हता, तर तो त्या हजारो लोकांच्या पैशातून उभा राहिलेला होता ज्यांना त्याने अंधारात ठेवलं होतं. मार्केटमध्ये त्याचे जे शत्रू होते त्यांना पाडण्यासाठी त्याने पैशाचं जे खेळणं केलं, त्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळं करून सोडलं. एप्रिल 1992 मध्ये जेव्हा पत्रकार सुचिता दलाल यांनी हा घोटाळा उघड केला, तेव्हा हर्षदचा खरा चेहरा समोर आला. SBI बँकेचे 500 कोटी गायब ही हेडलाईन छापून आली होती आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा कळलं की हा आकडा 5,000 कोटींचा होता. स्वतःला वाचवण्यासाठी हर्षदने जो शेवटचा डाव खेळला तो म्हणजे थेट पंतप्रधानांवर केलेला लाचेचा आरोप. त्याने विचार केला की राजकारण तापवलं तर आपण तुटू शकतो, पण कायद्याचे हात लांब असतात. संसदेत गोंधळ उडाला, सरकार धोक्यात आलं, पण पुरावे नसल्यामुळे हर्षदचा हा स्टंट त्याच्यावर उलटला. ज्या हातांनी चोरीचा पैसा मोजला होता त्या हातांना बेड्या पडल्या आणि हर्षदची रवानगी थेट तुरुंगात झाली. त्याची जप्त केलेली संपत्ती आणि लिलाव झालेलं घर ही त्याच्या कर्माची फळं होती. ज्या लोकांनी त्याला देव मानलं होतं तीच लोक आज त्याला शाप देत होते. 30 डिसेंबर 2001 ला त्याचा मृत्यू झाला, पण त्याने केलेल्या पापांमुळे लाखो कुटुंब आजही सावरलेली नाही. जेव्हा मार्केट कोसळलं तेव्हा कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपण हर्षदचा स्वॅग बघतो, पण त्यामागे रडणारे हजारो चेहरे आपण विसरतो. त्यांच्या कुटुंबाने पुढे 25 वर्ष लढा दिला आणि पैसे परत केले, पण त्या माणसाने हा पायाच खोटेपणावर रचला होता. त्याला इतिहास कधीही माफ करू शकणार नाही. हर्षद मेहता हा कोणताही सामान्य व्यक्ती नव्हता, तर तो एक असा गुन्हेगार होता ज्याने स्वतःच्या हव्यासापोटी देशाच्या विश्वासाचा खून केला. त्याने सिस्टीमला उघडं केलं होतं, पण स्वतःची लायकी जगाला दाखवून दिली होती. तर मित्रांनो, हर्षद मेहताची ही गोष्ट आपल्याला एक धडा शिकवून जाते. यश आणि श्रीमंती मिळवण्याचे शॉर्टकट नेहमी विनाशाकडे नेतात. सिस्टीम मधल्या त्रुटींचा वापर करणं ही टॅलेंट नाही, तर तो गुन्हा आहे. तुम्हाला काय वाटतं? हर्षद मेहताला मिळालेली ही शिक्षा पुरेशी होती का, की अशा गुन्हेगारांवर अजून कठोर कारवाई व्हायला हवी होती? कमेंटमध्ये तुमचं परखड मत नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.